नमस्कार मित्रांनो. अ, आपण सर्वांनी म्हणजे एक ही गोष्ट अशी म्हणजे सर्वांना एक ही माहिती असेल की की हमेशा आपके चुप्पी को हमेशा आपकी कमजोरी समजा जाता है. जसं आता गोविंदाचं आपण सर्वांनी मॅटर ऐकलं होतं की त्याच्या वाईफने त्याच्यावर इतके ॲलिगेशन केले आणि गोविंदा पण म्हणाला बाबा की मैं भले इतना बड़ा सुपरस्टार हूँ लेकिन मेरी चुप्पी को मेरी कमजोरी समजा जा रहा है. मग जेव्हा त्याने उत्तर दिलं तेव्हा खूप काही मोठे मोठे ब्लास्ट झाले. असंच माझ्या पण बाबतीमध्ये मित्रांनो एक असायचे म्हणजे मी इतका काय मोठा सुपरस्टार नाही, गोविंद आहे. मी एक साधारणसा एक व्यक्ती आणि समाजाची सेवा करणं हे मला म्हणजे माहीत नाही म्हणजे अचानक कसं काय माझ्यामध्ये उत्पन्न झालं या गोष्टी सेवा करणं. पण इच्छा वाढली आणि समाजाकरता जगण्याची इच्छा, देशाकरता जगण्याची इच्छा, काहीतरी करण्याची इच्छा माझ्यामध्ये अचानकच त्यांनी जन्म घेतला. जसं मी काम चालू केलं आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट नेहमी माहिती आहे की आपण जेव्हा एखादी गोष्ट जेव्हा चालू करतो तेव्हा ती हळूहळू वाढते आणि जेव्हा ती गोष्ट असते ना शून्यावर तेव्हा आपल्याकडे कोणी येत नाही बघायला. मग जेव्हा आपलं नाव होतं असं म्हणजे मी अतिशय चांगल्यापणाने आपलं मेहनतीने किंवा आत्मीयतेने हे आपलं समाजसेवेचं काम करत होतो आणि हळूहळू आपलं नाव काम मोठं झालं. लोकांनी मला हेच बोललं बाबा की इतक्या कमी वयामध्ये आत्तापर्यंत आम्ही कोणाला बघितलं नाही की जी अशीच कामं करते ते. त्याच्यामुळे आपलं नाव खूप देवाच्या कृपेने आपलं नाव खूप मोठं झालं. जसं नाव मोठं झालं आणि आपलं काम वाढलं तर ते बोलतात ना की जसं तुमचं काम वाढलं म्हणजे तुमचं काही खूप काही गोष्टी वाढल्या, तुमचं बांधकाम वगैरे इतकं लोकांना जेव्हा दिसायला लागलं तेव्हा अशा वेळेस ना तुमच्याजवळ काही नीच लोक तुमच्याजवळ यायला चालू करतात. मी नीचच त्यांना बोलन आणि माझ्या या ह्याच्यामध्ये ना असे 12 ते 15 लोक नीच आहेत की त्यांनी म्हणजे मला आश्चर्य ह्याचं वाटतं की त्यांनी फक्त त्यांनी सगळं ऑब्झर्व केलं की सागर रेड्डीचं नाव आता या स्टेजवरून या स्टेजला गेलं आहे आणि त्याच्यावर इतकं काही गोष्टी झाल्या म्हणजे हा एक लोकांना ज्ञात असलेला चेहरा आहे. आणि त्याच्यानुसार म्हणजे आपल्या बातम्या बाहेरच्या पण राज्यामध्ये आणि मी पण अशी भाषणं वगैरे देत असतो युवकांमध्ये, मोटिवेशनल लेक्चर. त्याच्यामुळे एक ज्ञात असलेला चेहरा असल्यामुळे या एका ग्रुपने प्लॅन केला. त्यांनी ह्याच्या पहिले ना की खूप काही एन जी ओजना त्यांनी अशी ऑफर दिली होती बाबा की आम्हाला तुमच्याकरता काहीतरी करायचं आहे आणि पण त्यांना ह्यांचा एक उद्देश माहिती होता. आणि जेव्हा मला एक पुरस्कार मिळाला, असे खूप काही पुरस्कार जेव्हा मला मिळाले तेव्हा एका पुरस्काराच्या वेळेस तेव्हा ही पण गँग तिकडे होती आणि त्यामधले काही लोक बिझनेस पण करतात आणि एक पण नीच कॅटेगरीचे लोक ही. तर तिकडं त्या व्यक्ती आले माझ्यासमोर. आता आपण हा मूवी सगळ्यांनी बघितला असेल ना धुरंधर, त्याच्यामध्ये कसं ते बडे साहेब, तसं याच्यामधला हा एक बडे साहेब आहे, सर्वात नीच कॅटेगरीचा व्यक्ती. आणि ते सगळे लोक पण हलकट, नीच, तुमचं फायदा घेणारे फक्त अशी लोक. आणि हिंदू आहे असं आम्ही छाती ठोकून घेणारी ही लोक. आणि जेव्हा ती व्यक्ती मला तिकडे भेटले, बोलले सागर जी मुझे आपका काम बहुत अच्छा लगा, आप इतने एज में ये काम कर रहे हो की मैं भी मतलब चाहता हूँ कि आपके लिए कुछ करे. तर मग मी बोललो हां सर ठीक आहे, मी आपको मैं कॉन्टॅक्ट करता हूँ. मग आमच्या कोणी संवाद ना काही लोकांनी बघितलं आहे. मग त्यांनी मला असं साईडला घेतलं, बोलले सागरजी तुम्ही या व्यक्तीला ओळखता? मी नाही पहिली वेळ भेटलो आहे. ते म्हणलं हो, ही व्यक्ती ना फक्त आपल्या नावाकरता काम करते. या व्यक्तीने आत्तापर्यंत खूप लोकांना बेवकूफ बनवलं आहे. त्यांनी नेहमी असं हमेशा काय दुसऱ्यांचं श्रेय घेतलं आहे आणि ते काम एकदा आपल्याकडे खेचून मग त्यांनी त्या व्यक्तीला तिथून लांब केले आणि त्याकरता याची खूप मोठी गँग आहे. आणि हे ऐकून मी पण शॉक झालो. ज्यांनी ही गोष्ट मला सांगितली ती पण लोक असं त्यांच्या मग खूप मोठ्या मोठ्या संस्था होत्या आणि ती अशी लोक कामं करत होती. म्हणून मी त्या व्यक्तीला काही महिने म्हणजे कॉन्टॅक्टच नाही केला. पण ती व्यक्ती कंटिन्यू मला कॉन्टॅक्ट करत होती की सागरजी अरे आप आए नहीं मिलने के लिए, आपके लिए मुझे ये करना है. तर मी बोलले की हां सर मैं आता हूँ. मग माझ्या जवळच्या एक मॅडम आहे, ते बोलले सागर आपण जाऊन येऊ तिकडं. मग त्यांच्याबरोबर मी बोललो ठीक आहे. 6 महिन्याच्या मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ते बोलले सागर मुझे आपका काम अच्छा लगा, मैंने आपके पेपर में और टीवी में भी आपके बारे में देखा, मुझे आपका काम अच्छा लगा. आपकी एज भी इतनी नहीं लेकिन काम आप अच्छा कर रहे हैं, तो मैं चाहता हूँ आपके लिए कुछ करूँ. आपकी संस्था के लिए मैं बोला सर मेरे लिए मत करो, मेरी संस्था के लिए करो ताकि उतनी ज़्यादा बच्चों को मैं हेल्प कर सकूँ. ते बोले हां ठीक आहे. जसं मग जमीन वगैरे आम्ही घेतली. त्यामध्ये माझ्या पण संस्थेचा हात होता, जमीन घेणं, बांधकाम करणं इतकं सगळं. जसं बांधकाम पूर्ण झालं आणि लोकांना ते दिसायला लागलं तसं पूर्ण ह्याच्या गँगची एंट्री तिथं झाली. आणि ह्याच्या गँगची एंट्रीमध्ये तुम्हाला मी बोलतो की पहिले 5 कॅरेक्टर माझ्यासमोर आले. त्यामधले एक सगळ्यात मोठा दलाल
सर्वेश सिंग, तो म्हणजे पहिला दलालीची कामं तो पहिला करायचा, रूम शोधून देणं आणि आणि त्याच्याबरोबर टॅ 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 तुम्हाला बहुतेक समजलं असेल की माझा बोलण्याचा अर्थ काय आहे. तो दलाल होता. आणि या हे बडे साहेब आणि त्यांच्या नंतर बडे पेटवाले साहेब, बडे दिलवाले नाही, बडे पेटवाले साहेबनी त्या सर्वेशला तिथं ठेवलं. आणि त्याच्याबरोबर त्यांनी एक मॅडम, तिचं नाव आहे शिल्पा लाट. मी अशी महिला माझ्या लाईफमध्ये कधी बघितली नाही, जी तिकडं माझ्या हॉस्टेलमध्ये येऊन ती तिकडं मुलींना इन्फ्लुअन्स करते की तुम्ही अफेअर करा, तुम्ही लफडी करा, तुम्ही एन्जॉय करा. आणि मी म्हणतो का, अरे मॅडम तुम्ही हे हॉटेल नाही आहे. त्याच्यानंतर थर्ड एंट्री होते रतन शारदा. तो नेहमी कुठल्या चॅनलवरनं संघाच्या बाजूने जाऊन नेहमी असं भुंकत असतो कुत्र्यासारखा. आणि जेव्हा तो माझ्या संस्थेमध्ये आला, एंट्री केली, तेव्हा मुलींच्या खांद्यावर हात ठेव, कंबरेवर हात ठेव, खूप काय त्याच्या पण गोष्टी माझ्या कानावर आल्या. अतिशय नीच हलकट ही सगळी लोक. त्याच्यानंतर एंट्री झाली कल्पेश मुरारका. त्याच्यानंतर अजून एक आमचे अकाउंट वगैरे सगळे सांभाळतात ते सुरेखा वगैरे ह्यांची. आणि ह्यांचे बडे साहेब, तुम्हाला त्यांच्याबद्दल पण सांगायला लवकर की ही बडे साहेब कोण आहे. ह्या लोकांनी एकत्र येऊन जे मी सुखसुविधा मुलींना देत होतो त्या हळूहळू बंद करायला चालू केलं. आणि त्यामधलं त्यांनी काही मुलींना इन्फ्लुअन्स केलं, 3-4 मुलींना. बाकीच्या मुली तर ह्यांच्याकडे आल्या नाही, आणि त्या मुलींना वाटलं की ही लोक नीच आहेत. त्या लोकांनी काही 3-4 मुलींना इन्फ्लुअन्स केलं आणि त्यांनी त्या मुलींकडून अतिशय घाण आणि प्रत्यक्ष खूप घाण कामं करून घेतली. त्या सर्व गोष्टीचा माझ्याकडे पुरावा आहे. म्हणून मी माझ्या संस्थेमधून तिथून गेलो. मला खूप दुःख वाटलं. 9 महिने मी काही लक्ष पण दिलं नाही. 9 महिन्याच्या नंतर म्हणजे या रविवारी मी माझ्या संस्थेमध्ये माझी परत जाणार आहे. आणि लहानपणापासून म्हणजे एक मला सवय होती की नेहमी कुठं अन्याय होतो की त्याच्याबरोबर म्हणजे आवाज उठवणं. नंतर मला असं वाटलं बाबा की जी संस्था मी मोठी केली, आज तिथं मी मुलांना असं सोडलं आहे. आणि उलटा अशा वेळेस मला तिथं पाहिजे होतं, मी मुलांबरोबर मला तिथं राहायला पाहिजे होतं. म्हणजे ह्या अश्लील आणि नीच लोकांना मी उत्तर देऊ शकलो असतो. मग आता मी तिथं परत चाललो रविवारी. आणि त्या मुलींना सगळ्यांना न्याय देऊन मी परत त्यांच्यावर एकत्र राहून त्यांचा सर्वांगीण विकास करणं हेच माझं एक ध्येय आणि काम आहे. आणि या सर्व नीच लोकांना मी त्यांचा पर्दाफाश करून त्यांना एक्सपोज करणं. आणि काही थोड्या दिवसामध्ये एक बडे साहेब आणि एक बडे पेटवाले साहेब या दोघांना पण मी लवकरच एक्सपोज करून, हे निष्ठेचे कळस आहेत आणि काही पण असे 2-3 लोक आहेत त्यांना एक्सपोज करून. याकरता मला तुमची साथ पाहिजे मित्रांनो. तुम्हाला खोटं बोलत नाही, मी शपथ घेऊन बोलतो. मी कधी वाईट नाही केलं. भले माझ्या आईवडिलांची हत्या झाली, मी खूप काही म्हणजे आपल्या जीवनामध्ये मी कष्ट आणि दुःख फक्त बघितले, फक्त दुःख आणि कष्ट बघितले. ते दुःख कष्ट कोणाच्या वाटायला येऊ नये म्हणून मी संस्था स्थापन केली. मी स्वतः इंजिनियर आहे, जॉब करत होतो. सगळं सोडून मी या कामामध्ये का आलो की मला दुःख वाटलं की मला एकाने हेल्प केली म्हणून मी आधी इथं आलो. पण त्यांचं काय, पण मला काय माहिती की ही अशी काही नीच लोक असतात. सर्वेश, ते शिल्पा लाट, ते रतन शारदा, तो सुरेखा, अजून कल्पेश, अजून खूप अशी मोठी गँग आहे. त्या सगळ्यांना मी तुमच्या हळू पुढे आणतो. आणि हिंदू धर्माच्या नावावर सगळ्यात मोठे कलंक लोक आहेत, कलंक. आणि या लोकांना एक्सपोज करण्याकरता तुमची ताकद, तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे की मला परत त्या चांगल्या कामाची सुरुवात करायची आहे. त्याकरता थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.